महाविकास आघाडीनं आपापल्यासारखी सत्ता काबीज केली। त्यावेळी कोरोना महामारीनं जगाला ग्रासलं होतं। नेमकं हेच या नेत्यांच्या पथ्यावर पडलं। मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणीही यांनी सोडलं नाही। राज्यात अराजकता माजवली। माझी बॅट माझा रूल, तसं माझी खुर्ची माझं पोलीस दल असं म्हणत तत्कालीन मुख्यमंत्र्यांसहित सगळ्याच नेत्यांनी जंगलराज सुरू केला। पोलिसांना आपली वैयक्तिक मालमत्ता समजून आपल्या स्वार्थासाठी वापरायला सुरू केलं। खुन्नस काढण्यासाठी, विरोध करणाऱ्या प्रत्येकाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस दलाचा वापर सर्रास सुरू झाला। आता हेच पहा ना, शरद पवारांविरुद्ध ट्विट करणाऱ्या 21 वर्षाच्या तरुणाला घरातून उचललं, जेरबंद केलं। त्यावेळी त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे काहीच आठवलं नाही। भाजपातील एक ज्येष्ठ नेते जे पूर्वी बाळासाहेबांच्या शिवसेनेत होते, त्यांना भरल्या ताटावरून उचलण्याचा निर्लज्जपणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केला। इतकंच नाही तर भाजप कार्यालयावर हल्ला करणं, भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करण्यापासून थेट एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारण्यापर्यंत यांची मजल गेली। कंगना रणावतचं ऑफिस देखील यांनी फोडलं। ते इथेच थांबले नाही। सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या, दिशा सालियांची कथित आत्महत्या आणि याच्याशी युवराजांचा काहीतरी संबंध आहे याबद्दलच्या बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या। तेव्हा अर्णब गोस्वामींनी तर या प्रकरणाच्या तळाशी जायचा चंगच बांधला होता। या प्रकरणाचं कनेक्शन ड्रग रॅकेटशी आहे अशा आशयाच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या। तेव्हा उबाटांना धडकीच भरली। त्यांनी परमवीर सिंग यांना हाताशी धरून अर्णब गोस्वामी यांना कथित टीआरपी प्रकरणात अडकवले आणि माध्यमाची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरू केला। खरं तर यालाच हुकुमशाही म्हणतात। एनडीए सरकारचा चेहरा म्हणजे उबाठा आणि बॅकबोन म्हणजे शरद पवार। आता यांच्या कार्यकाळात गृहमंत्रीपद अनिल देशमुखांच्या हातात होतं। त्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्थेला सुरंग लावण्याच्या कामात देशमुखांबरोबरच तत्कालीन मुख्यमंत्री उबाठा देखील तितकेच जबाबदार होते। त्यांच्या नाकाखाली सगळ्या गोष्टी घडत होत्या। मग ती सचिन वाजेची उबाटांची असलेली सलगी असो वा शिवसेनेचा पदाधिकारी ड्रग माफिया ललित पाटील, ही मंडळी उबाटांच्याच मुशीत घडलेली आहे। त्यामुळेच उबाटांच्या सुपुत्राला महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र बनवायचं स्वप्न पडत असेल। म्हणूनच नाईट लाईफचा बालहट्ट त्यांनी सुरू केला होता। बरं, या सगळ्या गोंधळात त्यांना पोलीस भरती करण्याचा पुरता विसर पडला होता। एकीकडे कोरोनाशी लढा देत आपले पोलीस बांधव जीव मुठीत घेऊन ड्युटी निभावत होते। त्यात कित्येकांचा मृत्यू झाला, कित्येक जण निवृत्त झाले आणि पोलीस दलात पोकळी निर्माण होऊ लागली। मात्र नाकारत्या एमव्हीएने त्यांचा नाकारतेपणा लपवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट पोलीस भरतीचा काँग्रेस काळातला जुनाच उपाय पुढे केला आणि जेव्हा त्यांचं सरकार पडलं तेव्हा याच एमव्हीएचे नेते चोराच्या उलट्या बोंबा मारू लागले। त्यांची एकसारखी पिपाणी वाजू लागली। महाराष्ट्रात कोणाच्या घरात कप जरी फुटला तरी रोहित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार म्हणजे अख्खी पवार फॅमिली आणि अख्खी उबाठा फॅमिली एकच मागणी करू लागली की गृहमंत्री राजीनामा द्या। आता हेच पहा ना, रोहित पवार अधिवेशनात पोलीस भरतीबाबत बोलताना भडकतात काय? पोलीस हुशार चोर होऊन बाहेर पडणार वगैरे अशी वल्गना करतात। पण तुम्ही जे भगदाड पाडलाय ते बुजवण्याचा आपले सध्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आतोनात प्रयत्न करीत आहेत आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तुमची पोलकोल सुद्धा केली। हा सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्या सहीचा कागद आहे, फाईलचा आपल्याला दिला आहे। कंत्राटी भरतीला मान्यता कोणी दिली? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारने त्यांच्या सहीने माननीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी ही मान्यता देण्यात आली। देवेंद्रजींनी तुम्हाला तुमच्या विरुद्ध पुरावे दिले, तुमचं पितळ उघडं पाडलं, पण तुम्ही निर्लज्ज आणि स्वार्थीपणे तुमचं कंत्राटी भरतीचं पाप महायुतीच्या माथ्यावर फोडण्याचा निष्फळ प्रयत्न सुरू ठेवलाच। खरं तर तुम्ही कायम तुमच्याच मर्जीतल्या लोकांना घेऊन महाराष्ट्राचा खेळखंडोबा करण्याचे डाव रंगवले। पण लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या जनतेकडे देवेंद्रजींसारखा द्रष्टा नेता आहे। तुम्ही आता कितीही रेटून खोटं बोला, तुमच्याकडे कितीही मोठी तुतारी असो, पण त्यातून पिपाणीचाही आवाज निघणार नाही। तुम्ही हाती मशाल दिशा दाखवण्यासाठी नाही तर जग जाळण्यासाठी घेतली आहे। ती मशाल कधीच पेटणार नाही, कारण तुमच्या सोबतीच्या हातात तितकी ताकदच नाही। कारण एमव्हीए सरकारचा बुरखा आता फाटलाय। त्यांच्यासाठी त्यांचं कुटुंब हीच त्यांची जबाबदारी
आणि त्यामुळेच विकास हा त्यांच्या कुटुंबापुरताच मर्यादित आहे. त्यामुळे आता खरंच विचार करण्याची वेळ आहे. निर्णय तुमचाच आहे, कारण हा देश आपला आहे हे राज्य आपलं आहे आणि ते कोणाच्या हातात द्यायचं हा हा निर्णय देखील आपलाच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.